आपण पाहतोय इथे मात्र बॅटिंग सुरू आहे अक्षय आणि त्या जोडीला आपण पाहतो तुषार दोन जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते 4 धावा आल्या धावफलकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतो यावेळेस डॉट चेंडू हिल गोलंदाज आपण पाहू शकाल इथे मात्र आपण पाहतोय कार्तिकच्या माध्यमातून गोलंदाजी सादर केली जाते 20व्याची वेळ संपली जबाबदारी दिली उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई यांच्या माध्यमातून आणि ती जबाबदारी आम्ही नक्कीच पार पाडून कंप्लीट करूया उद्याचा दिवस मजेशीर दिवस असेल चांगली कामगिरी होईल प्रत्येक टीमच्या माध्यमातून आज देखील सुरू आहे स्क्वेअर लेगला भिरकावला इथे मात्र आपण पाहिलं तर वन बाउन्स चेंडू येतोय इथे मात्र 4 या अंकासाठी चौकारानं जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा आल्यात त्या 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय यानंतर दाबे मोहन आणि मांगर ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे दाबे मोहनची मांगरची मॅच सुरू आहे यानंतरची मॅच असेल ती मात्र रुळे वैभव रुळे टीम आणि आपण जर पाहिलं तर आदर्श घावरी टीम यांच्यामध्ये लढत असेल अ गटातील बक्षीसपात्र फेरीत जाणारी मॅच इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल मिसफील्ड होती ऍक्शन मध्ये रिॲक्शन पाहिली आणि डोकेदुखीला टेन्शन मिळालं आणि तिथे मात्र आपण पाहतोय तर 4 धावा आल्यात लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं चांगली सुव्यवस्था मान्यवरांची पाहुण्यांची पंचांची समालोचकांची उतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते चर्चेचा विषय राहिलाय चांगलं आयोजन आपण पाहतोय 4 धावा आल्या चौकार आल्याने चौकारण्याची धावफलक आलाय ते मात्र 12 या अंकावरती 12 रन्स आपण पाहताय धावफलकावरती पाहायला मिळत आहे डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल हिल सिंगलच्या माध्यमातून धावा आल्या त्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 13 धावा 13 रन्स 3 पंच आपले बंटी कांबळे सर नजीमुल खान शिवा वैती सर अनुभवी पंच रखरखत्या उन्हाळ्यामध्ये पंचांची अचूक भूमिका पार पाडायची आणि स्ट्रेट अँड फॉरवर्ड योग्य ते योग्य अयोग्य ते अयोग्य असा निर्णय असतात शिवा वैती सरांचे फुलटॉस आहे स्वीट साऊंड आलाय बॅटवर आलेला चेंडू दर्जेदार फटका खेळलाय मॅग्निफिसेंट स्टॉक एसईटीचा 6 रन्स षटकार आलाय आणि षटकाराने धावफलक सरसवलं गेलं 19 या अंकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास येतोय एफर्ट इथे मात्र आपण पाहू शकाल धावा झाल्यात त्या 19 धावा चांगल्या पद्धतीचं क्रिकेट बॅटिंग काय करतोय बॅटर आपण पाहिला तर अक्षय आपण पाहतोय तर मांगरगावचा 12 प्रतिनिधी उदय किशोर जाधव हा देतो 1 मिनिट तर नक्कीच सेकंड षटक घेऊन येतो बॉलर्स नेम साहिल सतीश आपण पाहतोय सतीश येईल गोलंदाजी ट्रॅक वरती
इथे यावेळेस आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचा फटका खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते, चांगली कामगिरी आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेट आणि इथे मात्र दांडी गोल होतीये, यष्ट्या उधळल्या, डाव उधळलाय, फर्निचर डिस्ट्रॉय झालाय आणि बॅटर येईल बॅक टू पॅव्हेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. 3:05 झालेत, आपल्याला आपली स्पर्धा म्हणजे आजचा पहिला दिवस लवकर संपन्न करायचा आहे, त्यामुळे विनंती आहे. 3:05 अवधी झालाय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. संदेश उर्फ सांडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि नॉन स्ट्राईक वरती अडकलाय तो मात्र तुषार. अक्षय चांगली बॅटिंग करत होता. इथे मात्र आपण पाहिलं तर दाबेमोहन संघाकडून, दाबेमोहन संघ देखील एक चांगला दर्जाचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला मांगर टीम आपण पाहतोय. फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं आणि आता मात्र सेकंड षटक घेऊन येतो तो सतीश आणि सतीशच्या माध्यमातून इथे मात्र सेकंड षटक हाताळलं जात आहे. चांगली कामगिरी, चांगला एफर्ट पाहू शकाल. आपण पाहिलं तर इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. ओ हो हो हो, यस यू मिस, आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेटचं पतन पाहायला मिळतंय आणि इथे मात्र विकेट क्रमांक 2 देखील आपण पाहू शकाल आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आता सिद्धेश मैदानामध्ये दाखल होईल. सिद्धेश जातोय मैदानाच्या आतमध्ये, काय परफॉर्म करतायत सुदेश. गणेश स्वयंसेवक हे चांगली कामगिरी पार पाडतायत. बॉल बॉयची भूमिका आपल्या स्पर्धेमध्ये कंप्लीट करतायत आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आपण पाहतोय. खेळ देखील मैदानामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये जाईल सुदेश. धावसंख्या स्थिरावली 20, म्हणजे पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आली होती आणि आता मात्र पडझड सुरू झालं. सतीश कमबॅक करतोय मांगर टीम कडून. इथे मात्र आपण पाहतोय वाइंडिश लॉंग आपला चेंडू जाईल 4 धावांसाठी. चांगला फटका येईल सुदेशच्या बॅट मधून आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर 4 अंकांनी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती मात्र 24 धावा, 24 रन्स. योगेश सकपाळ सकाळपासून गुणलेखकाची भूमिका. आता आदित्य तर नक्कीच संघर्ष वेळापुढे टीमला ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केलेत मंगेशजी मनोहर सकपाळ, शिवसेना शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 160 घाटकोपर यांच्या शुभ हस्ते टी शर्टचं टीम फोटो शूटिंग होतीये. धाव फलकावरती धावा झाल्या त्या मात्र 24 धावा, 24 रन्स. शेवटचा चेंडू सेकंड षटकातील. आणखीन एक 4 येतोय. दमदार खेळी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली ती मात्र 28 धावा, 28 रन्स. अठ्ठावीस धावा, 28 रन्स आपण पाहू शकाल. साहिल येतोय तिसऱ्या षटकासाठी. साहिल वरती जबाबदारी दिली आहे. साहिल गोलंदाजी करेल आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विशाल तुषार स्ट्राइक एंड वरती. तुषार स्ट्राइक एंड वरती. फटका खेळलाय तुषारच्या बॅट मधून येईल. धमाकदार, दमदार आणि वा 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 क्या बात है. एक जबरदस्त षटकार येतोय.
6 धाबा आल्या. धावफलकावरती धाबा झाल्या त्या 34 धाबा. मांगरगावने नाणेफेक जिंकली, फिल्डिंग स्वीकारली आणि अंगाशी येते कारण धावसंख्या झाले 34. 34 रन्स स्कोर कार्ड वरती धावफलकावरती लगावल्या जाते त्या 34 धाबा. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल असेल, रिव्हर्स कॅचचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय आणि एक सिंगल तिथे मात्र धावा दिल्या त्या डबल आणि 2 धावांनी धावफलक सरसावलं. ते धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावसंख्या, 36 रन्स स्कोर कार्ड वरती. यानंतरची नेक्स्ट मॅच शिरवली आणि संघर्ष वेळापूर या 2 टीम मध्ये असेल. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. संघर्ष वेळापूर संघाचा संघनायक आणि शिरवली टीमचा संघनायक सज्जरा. बॅटची कट, विकेट किपरच्या बॅक साइडला डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्या त्या 37 रन्स. फटका खेळतोय क्षेत्ररक्षक येईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल आल्याने सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या 38 धावा, 38 रन्स स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि जबरदस्त एफर्ट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी, चांगली दमखम, चांगला जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडूला खेळतोय लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूला गॅदर करेल. सिंगल आली, सिंगलने धावफलक आलाय ते मात्र 39 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय. श्री युतेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूर मुंबई, श्री युतेश्वर पद्मावती क्रिकेट क्लब वेळापूर, संघर्ष क्रिकेट क्लब वेळापूर आयोजित श्री युतेश्वर पद्मावती चषक 2025 हे पर्व. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावफलक आले ते मात्र 40 या अंका दरम्यान. यानंतर आयोजकांचा संघ असेल संघर्ष करेल, संघर्ष वेळापूर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर शिरवली टीम अपोजिट टीम असेल. तर इथे मात्र आपण पाहतोय तर षटक संपन्न झालंय. आकाश 4थ्या षटकासाठी धावसंख्या झाली ती मात्र आपण जर पाहिली 40, म्हणजे जी 4 षटकांमध्ये धावसंख्या असायला हवी ती मात्र 3 षटकांमध्ये झाली आहे. या षटकांमध्ये जितक्या कमी धावा द्याल मांगर संघ तितकं विजयाच्या समीप आपण पोहोचाल. 6 चेंडू बॅलन्स आहेत इनिंग मधले आणि तिथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळ होणं गरजेचं असेल. चांगली कामगिरी करावी लागेल, चांगल्या पद्धतीचा खेळ करावा लागेल, चांगला एफर्ट द्यावा लागेल. ओहो, एक्सिलेंट गुड डिलिव्हरी पाहायचं आहे का पंच आमचे तत्पर आहेत. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल घेतले, सिंगलच्या माध्यमातून धावा झाले त्या 41 धावा. धावा डाव्या एसटीच्या बाहेरील वाईड चेंडू. इथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल येईल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाले त्या 42. हाफ ट्रॅकर चेंडूला उडवलाय. 100 हेलिकॉप्टर आलंय, लँड झालंय व्यासपीठाला. आल्या त्या 6 धावा आणि जबरदस्त किरण पवार स्टाईल षटकार पाहायला मिळाला आणि धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 48 धावा. 48 धावा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आता मात्र तुषार, जो सलामीला आलाय, सलामी पासून मैदानात थांबून राहिलाय. वॉच अँड वेट ची भूमिका आणि जबरदस्त एफर्ट दिला जातोय तुषारच्या माध्यमातून. चेंडूला दिले इथे मात्र उंची क्षेत्ररक्षक आहे, कॉलिंग चुकले आणि तिथे काय घडलंय
2 धावा आल्या, 2 धावांनी धावफलक सरसावले. धावसंख्या झाली ती मात्र 50 धावा. सकाळच्या सत्रामध्ये रुळे टीमनं 53 बनवल्या प्रथम बॅटिंग करताना. तिथून पुढे 60, 73, आता पुन्हा 50च्या अंकापर्यंत ही चौथी टीम आली आहे जी प्रथम बॅटिंग करते. दाबे मोहन टीम चांगली बॅटिंग आतापर्यंत. तुषार फुलटॉस आहे, अगदी ताकदीचा वापर केलाय आणि हा फटका देखना फटका वीरेंद्र सेहवाग स्टाईल धाडलाय. ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला 6 धावा येतील आणि धावा झाल्या त्या 56. 56 धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू बॅलन्स आहे. चला संघर्ष वेळापूर आणि शिरवली टीमचा संघनायक आपण टॉसबॉक्सच्या बाजूला या. आणखीन एक फटका खेळला यावेळेस आपण पाहतोय. काव कॉर्नरला बॅक टू बॅक 3 लगावलेत. एक आपण पाहिला स्क्वेअर लेगला, एक आपण पाहतोय डीप लॉंग ऑनला आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या बाजूला. वरती काव कॉर्नरच्या फॉर्मॅट मध्ये धावा झाल्या त्या 62 धावा. आणखीन एक प्रथम बॅटिंग करताना दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ती मात्र 62 धावा. शेवटचा चेंडू 6चा येईल. ओहो स्लोअर केलाय, वाईड चेंडू फसलाय. धावसंख्या झाली आहे ती मात्र 63. 63 धावा, 63 रन्स आपण पाहताय. हो बॅकच्या रडार मध्ये यापूर्वी म्हटलं 6 येईल का. बॅक टू बॅक 3 लगावल्यात आणि इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या झाली 69. 70चं लक्ष ठेवलंय ते मात्र दाबे मोहन टीमने. या समोरील टीम मांगर टीम. सर आदर्श गावडी टीमचा संगणक आणि रुळे टीमचा संगणक या टॉस साठी. तर नक्कीच विनंती आहे मंगेशदा सकपाळ शाखा प्रमुख या ठिकाणी वार्ड क्रमांक 160 घाटकोपर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया आणि वेळापूरचे सरपंच सन्माननीय रामदादा सकपाळ या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ज्ञानपेक करून घेऊया. चला रुळे टीमचा कर्णधार या आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदर्श गावडी टीमचा संघनायक या ठिकाणी दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. ही मॅच बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्याची मॅच असेल आणि विनंती असेल दाबे मोहन टीम आपण 1 मिनिटामध्ये आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तुषारन टीम रुळे टॉस जिंकले आणि आपला निर्णय कळवायचा आहे.
चे सदस्य आणि इन्फॉर्म मध्ये आले आहेत आता सद्यस्थितीला. कॉलर टाईट झाले, वातावरण टाईट, मैदानामध्ये करतोय फाईट किशोर जाधव. हो हो, आणखीन एक फटका खेळतो, बॅटच्या रडार मध्ये आलाय. देखना फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य. यस इट इज अ 6. धावसंख्या झाली धावफलकावरती 22. सुरुवात झाली आहे. बॅटला स्पर्श केल्या केल्या चेंडू सीमारेषेचं चुंबन घेतोय. काय बॅटिंग सुरू आहे किशोर जाधव. मारलेल्या षटकारांना पैसे द्या, पुढच्या षटकारांना लावण्यापेक्षा चांगल्या खेळाचं कौतुक करा. धावसंख्या झाली आहे 22. आम्ही भविष्यापेक्षा वर्तमानावर जास्त विश्वास करतो. 22 रन्स धावफलकावरती आणि बॅटिंग मात्र जबरदस्त सुरू आहे. किशोर जाधव मॅच बॉल आलाय आणि आता मात्र 22. मी म्हटलं फाईट करतोय किशोर जाधव. वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न सुरू आहे किशोर जाधवच्या माध्यमातून. चला वेळ दौडू नका, 3:16 झालेत. ओहो, यावेळी संयमी खेळी, मिसफिल्ड होईल, चेंडू घरंगळेल, सर 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 निघेल काय? चेंडू मात्र जातोय का? परंतु 2 धावा नक्की येतील. धावा झाले त्या मात्र 24 रन. शेवटचा या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू असेल. या षटकातील धावा झाल्या त्या 24. या चेंडूवर 6 आल्याना मॅचला ट्विस्ट येईल. ओहो, एक्सिलेंट गुड डिलिव्हरी. डॉट चेंडू पाहायला मिळते. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता धावा 24. टीम मीटिंग नकोय दाबे मोहन. एका एंड कडून खेळतोय. लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅटर नाहीये. फिल्डिंग फिरवायला जास्त वेळ लागणार नाहीये. गोलंदाजाला 5 रन करा. पहिलं षटक संपन्न झालं. धावा झाले त्या मात्र 24. सेकंड षटक आपण पाहू शकाल घेऊन येईल. सेकंड षटकासाठी आपण पाहू. अजय येईल सेकंड षटक घेऊन. चला किशोर जास्त वेळ धावू नका. अजय येतोय दुसऱ्या षटकासाठी. फील्ड परावर्तित केले. धावा झाले ते 24. शुभम आलाय गोलंदाजीसाठी. दाबे मोहन टीम कडून आपण पाहतोय शुभम वरती जबाबदारी दिली आहे आणि शुभम चांगली कामगिरी करतोय. सांताक्रूजचा उभरता सितारा शुभम मैदानाच्या आतमध्ये. शुभम येतोय गोलंदाजी ट्रॅक मध्ये. धावसंख्या झाली ती मात्र 24 धावा 24 रन्स. आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एफर्ट आपण पाहू शकाल आणि चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. सेकंड षटक लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहिलं. इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एक एक डॉट तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाईल आणि एक एक 4-6 हा तुम्हाला विजयाकडे घेऊन जाईल. विजयाची घोडदौड करायची आहे तर 4-6चा अवलंब करावा लागेल, तेव्हा जिंकेल मांगर टीम. किशोर जाधवांनी पहिलं षटक व्यवस्थित खेळलंय. फटका खेळतोय परंतु चेंडूला उंची दिली आहे. फिल्डर येईल आणि पोझिशन परफेक्ट आहे. विकेट मिळेल. पहिल्या विकेटचं पतन येईल आणि इथे मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. तो मात्र सतीश दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. चूक काय झाली आहे? बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. फ्लॅट खेळतोय तरी 4 मिळत आहेत. 6 घेण्याचं लालच अभरता आलेलं नाहीये. लालच बुरी बला असं म्हटलं जातं. मोहाला बळी पडलाय परंतु सतीश मैदानामध्ये दाखल होतोय. जो इन्फॉर्म बॅटर आहे किशोर त्याला स्ट्राईक देणं हे काम होतं या ठिकाणी बाद झालेल्या बॅटरचं प्रदीपचं. परंतु किशोर नॉस्ट्राईक एंडला अडकलाय. सतीश यानंतर संघर्ष वेळापूर. धावसंख्या झाली ती मात्र 24. यानंतरची मॅच आहे आदर्श घावडी आणि रुळे या दोन टीम मध्ये बॅटल रंगेल. बक्षीस पात्र फेरीतील मॅच. ओहो, एक्सिलेंट गुड डिलिव्हरी आहे का? पंच वाईड घोषित करतील. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेने ते मात्र धावफलक सरसवलं गेले. ते मात्र 25 या अंकावरती. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
शांत आणि संत गतीनं षटक आता सुरू आहे. मगाशी किशोर जाधवांनी आक्रमण केलं. ओहो पुन्हा वाईड चेंडू पंचांनी हेरलाय. एक सिंगल आली. धावा झाल्या त्या 26. ओहो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पुढे आला होता आणि पंचांनी तिथे मात्र बाद करार दिलंय. लक्ष नव्हतं बॅटरचं. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चला पंचांचा निर्णय आला. आपण बाहेर या प्लीज. किशोर जाधव नॉस्ट्रायकरकडे अडकलेत. किशोर जाधव देखील गाईडलाईन का करत नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे. पहिला चेंडू डॉट आला नंतर सिंगल साठी कॉल करणं गरजेचं होतं किशोरला, परंतु किशोर नॉस्ट्रायकरवरती स्टॉप आहेत. तर नवीन बॅटर जाईल मैदानात मध्ये. राजेश मैदानामध्ये दाखल होतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागते. धाव संख्या झाली ती मात्र 26. 15 चेंडू आणि 44 धावांची गरज. ही स्ट्राईक किशोरला पहिल्याच 3 चेंडू मध्ये पूर्वार्धाच्या आत घ्यायची होती. सिंगल डॉट झालाय. त्यानंतर विकेट आली ना तिथे स्ट्राईक घ्यायची होती किशोरला, पण तू गाईडलाईन्स केलं नाहीये. प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. धावा झाल्या त्या 26. 27 रन 27 धावा. किशोर स्ट्राईक एंड वरती. ओहो डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येईल. धावसंख्या झाली 28. हे षटक विजयाचं शिल्पकार ठरेल दाबे मोहन टीम साठी. पहिल्या षटकामध्ये 24 आले आणि त्यानंतर किशोरला स्ट्राईक मिळाली नाही. एक चेंडू शिल्लक आहे. 28 झालेत. या चेंडूवर जरी षटकार चौकार आला तरी देखील महागडं ठरू शकतं दाबे मोहन टीम साठी. किशोर देखील प्रयत्नांमध्ये तग धरून बसलाय आणि ही कॅच महत्वाची असेल आणि गॅप मध्ये चेंडू येईल. सिंगल डबल सील स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल का पाहायचं. आणि 2 धावा आल्या. 2 धावांनी धावफलक सरसावला. धावसंख्या लगावली जाते ती मात्र 30. उरलेले 12 चेंडू आणि 40 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. टीम मीटिंग नकोय. 70चं लक्ष आहे. 69 केले दाबे मोहन टीमनं. हे सर्वोच्च धावसंख्या आहे आजच्या दिवसातील प्रथम बॅटिंग करताना. चला टीम मीटिंग नको येऊ द्या. गोलंदाजाला पाचारण करा. 12 चेंडू आणि 40चं समीकरण. मॅच अद्याप आहे. 24 ते 25 धावा या षटकामध्ये घेतल्या तर मॅच बॅलन्स होईल किशोर नॉस्ट्रायकरकडे. मागच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा कमी पडल्या, अन्यथा मॅचला रंगत आली असती. स्ट्राईक एंडकडे बॅटर आपण पाहताय राजेश आणि नॉस्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय किशोर. षटक क्रमांक 3 पांडुरंग आपण पाहतोय. पांडुरंग गोलंदाजी करतील. षटक क्रमांक 3 12-40चं समीकरण. चला वेळ दौडू नका. सामना कोण जिंकेल हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. रफ अँड टफची मॅच. मैदानाच्या आतमध्ये रणशिंग फुंकलं जाईल. हाफ ट्रॅकर चेंडू वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धाव येईल. सिंगलला इथे मात्र आपण पाहतो धावा झालेत त्या 31 धावा. 31 रन्स ही संधी आले किशोरसाठी. मागचं षटक गेलं परंतु हे षटक आलंय. पांडुरंगाची लेंथ आपण पाहताय. ओहो आता इथे मात्र वाईड चेंडू पुन्हा येईल. धावसंख्या झाले 32. 32 रन. दाबे मोहन आणि मांगर टीम
दाबेमोन टीमने गोलंदाजीच्या हिशोबाने धावसंख्या जमवली आहे. दुसरा एक वाईट 32 झालेत. बॅटच्या रडारमध्ये बॅटची कट घेतली आहे. एक सिंगल येईल. किशोर स्ट्राईक सोडणार नाहीये की सिंगलने आली आहे. सिंगलने धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 33 रन्स आपण पाहतोय. यानंतरची मॅच तर किशोर आहे सेकंड कडे आणि धावसंख्या झाली ती मात्र आपण जर पाहिली तर 33 आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर चेंडू खेळतोय इथे मात्र सिंगल आली आहे आणि दुसरीचा प्रयत्न केला जाईल बाद होईल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती मात्र 34 रन्स आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये साहिल आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगला एफर्ट आपण तर दिलीप कुमार शेलार हिंदू सुपुत्र देखील मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती धावफलकावरती धावा झाली त्या 34. आक्रमण केलं. ही कॅच सँडी व्हॉट अ कॅच नाही मॅच घेऊन गेलाय. चला टीम मीटिंग नको या जागेवरून सेलिब्रेशन करा. टाळ्या वाजवून या जागेवरून सेलिब्रेशन करायचं आहे. मी वारंवार अनाउन्स करतोय की विकेट गेल्यानंतर तुम्ही एन्जॉय करा. क्लॅपने तुम्ही एन्जॉय करा. इथे या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. सँडीने कॅच घेतलाय. मॅच घेतल्या. किशोर आलाय बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या झाली 34 रन्स. धाबा. ओहो यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय आणि खेळ मात्र उधळलाय. डाव मात्र बिघडलाय. आपण पाहतोय मॅच मधली हवा निघून गेली. उद्याचा दिवस उतेश्वर पद्मावती चषक रविवार अंतिम दिवस. पहिली मॅच MCC कासरूड सोना टीम. दुसरी मॅच ब गटातील KKM अंशी 11 हरसंधी. क गटातील पहिली मॅच JMCC कळमगाव कळमकर. दुसरी मॅच आवळण आणि झांजुवाड. तिसरी मॅच क गटातील UPCC वेळापूर आणि बिरमणी. आणि शेवटची पहिल्या फेरीतील मॅच क गटातील KUCC गावडोशी आणि हातलोट. हे सर्व संघ या स्पर्धेमध्ये दाखल होतील. UPCC वेळापूर टीम आणि बिरमणी यांची मॅच आयोजकांची मॅच असेल. ही पाहण्यासाठी ही खूप एन्जॉय येईल कारण सगळे शिलेदार आयोजक स्वतः मैदानात खेळतील. UPCC वेळापूर बिरमणी गावडोशी KUCC आणि हातलोट हे सर्व संघ उद्याच्या दिवसामध्ये लढत करतील. आणि देखणं आयोजन आणि देखणं पर्व आपल्या भेटीला आलंय. उद्याचा दिवस टोटल 3 धावा आल्यात. यस पंचांची भूमिका पार पाडली जाते चांगल्या पद्धतीनं. आपण पाहतो बंटी कांबळे सर त्याचमध्ये नजीमुल खान हे पंचांची भूमिका पार पाडतात. आणि यानंतरची मॅच अतिशय जबरदस्त. रुळे आणि आदर्श घावरी इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅच मधली हवा निघून गेली आहे. फक्त औपचारिकता बॅलन्स आहे. चेंडू द्या. तर रवींद्र धावसंख्या झाली आहे ती मात्र 38 धावा.
38 धावा रवींद्र गमरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आणि कव्वाली गायक त्यांची हेअरस्टाईल सांगते खूप काही, कारण कव्वाली म्हणणाऱ्या गायकांची हेअरस्टाईल तशीच असते. आपले आदर्श शिंदे मिलिंद शिंदे घ्या, असंच एक स्वरूप दिसते आपल्या समोर. ते रवींद्र गमरे यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. ओहो कॅट ड्रॉप होईल आणि मिळतील त्या 2 धाबा. 2 धाबा आल्यात आणि 2 धावांनी ते मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या आली ती मात्र 40 रन्स आपण पाहतोय. जबरदस्त इथे मात्र खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. तुषार आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 2 आल्या. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येईल, रफ्तार आहे, तेज धार आहे गोलंदाजीला. औपचारिकता बॅलन्स आहे मित्रांनो. 70 धावांचं लक्ष पार करायचं आहे आणि त्या 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मांगर टीमची सुरुवात चांगली झाली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये किशोर नॉस्ट्राईक एंडला अडकला. तिथे गाडं अडकलं मांगर टीमचं. ओहो खेळतोय सेट डायव्हला, क्षेत्ररक्षक आहे, विकेट मिळेल आणि आणखीन एक विकेटचं पतन पाहायला मिळतंय. बक्षीस पात्र फेरीतील अ गटातील शेवटची मॅच असेल. रुळे वैभव रुळे आणि आदर्श घावरी दोन्ही टीम तब्बल दावेदार टीम मैदानाच्या आतमध्ये लढत करतील. यानंतरची मॅच जबरदस्त मॅच होतील. त्यानंतर संघर्ष वेळाप्रमाणे शिरवलीची मॅच होईल. ओहो एक्सिलेंट गुड डिलिव्हरी. डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि धावा झालेत त्या 2 चेंडू शिल्लक आहेत. 40 धावा 40 रन्स. पिछाडीवरती औपचारिकता बॅलन्स आहे. संघर्ष करावा लागेल, संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाहीये. हो फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट मिळेल आणि तिथे मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू बॅलन्स आहे. तर नक्कीच आपण पाहतोय औपचारिकता आहे आणि फिल्डिंग घेतली आहे. आदर्श घावरे रुळे टीम मध्ये नाणेफेक झाली आहे. रुळे टीम हा सामना संपेल. अर्ध्या मिनिटामध्ये मैदानाचा ताबा घ्या आणि उरलेल्या अर्ध्या मिनिटामध्ये आपण फिल्डिंग लावून घ्या आणि लगेचच फिल्डिंग लागल्यानंतर आदर्श घावरी टीम आपला सलामीची जोडी बॅटर मैदानामध्ये जाऊ द्या. टेनिस बॉल क्रिकेट मुतेश्वर पद्मावती चषक 2025 चं पर्व मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फटका खेळतोय, सिंगल येईल, घेतलेला नाहीये. सामना फिनिश झालाय. गेम इज ऑफ आणि सामना जिंकलाय तो दाबे मोहन टीमनं. विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत टीमचं कौतुक. आपण पाहताय इथे मात्र सामना जिंकलाय. चला रुळे टीम